हॅलो, नमस्कार. एम-पी-एस-सी स्कोर बूस्टरमध्ये तुमचं स्वागत आहे. कसे आहेत सगळे? अभ्यास कसा चालू आहे? आज आपण एक नवीन विषय घेऊन येतोय, जो परत 26-27च्या सर्व एक्झाम्सना उपयुक्त आहे. आज आपण बघतो आहे नोबेल प्राइजेस 2025चे. बघा नोबेल प्राइज आहेत ना, दरवर्षी डिसेंबरमध्ये डिक्लेअर होतात. दरवर्षीच्या डिसेंबरमध्ये. सो आता बघा 2 प्रकारे प्रश्न विचारले जातात. एक तर काय होईल बघा, तुमच्या या वर्षीच्या ज्या काही एक्झाम असतात 26-27च्या त्याला तुम्हाला 25 चे विचारतील. कारण 26 चे यायला अजून डिसेंबर आहे. पहिली गोष्ट. दुसरे प्रश्न असे असतात, कधी-कधी दोन्ही कंपॅरिझनमध्ये विचारतात, की 25 चे कुठले आहेत प्राइस आणि 26 चे कोण आहेत असे. सो आपण आता 25 चे एकदम डिटेलमध्ये बघू. मी तुम्हाला काही मेमरी ट्रिक्स देणार आहेत. त्यांनी तुम्हाला हे सोपे जातील लक्षात ठेवायला. हा टॉपिक जो आहे ना, नोबेल प्राइजचा हा तुम्ही इंग्लिशमध्ये करा आणि ट्रस्ट मी तुमचे प्रश्न खूप व्यवस्थित सुटतील. म्हणजे जेव्हा तुम्ही प्रश्न सॉल्व्ह कराल, तुम्हाला कळलं हां, करंटमध्ये एक प्रश्न नोबेल प्राइजवर आला आहे. तो इंग्लिशमध्ये वाचा. कारण बघा ह्यांची नावं आहेत इंग्लिशमध्ये. ती मराठीमध्ये काय होतात थोडी कॉम्प्लिकेट होऊन जातात. तुम्हाला विचार करावा लागतो. अख्खं वाचावं लागतं. मी तुम्हाला ट्रिक्सच असे सांगणार आहेत ना, की तुम्हाला अगदी काही सेकंडमध्ये प्रश्न सुटतील. तर ठीक आहे, आपण व्हिडिओला सुरू करू. नोबेल प्राइजच्या आधी पण बेसिक्स बघून घेऊ. बघा ह्याला ना काही पर्याय नाहीये. म्हणजे आता हे सांगूही शकत नाही कधी विचारतील, कधी नाही विचारतील. पण ही जी इन्फॉर्मेशन आहे, ही जी माहिती आहे, ती तुम्हाला माहिती असणं खूपच गरजेचं आहे. ठीक आहे. बघा नोबेल प्राइजेस कोण देतं? हं. पहिले तर ह्याचे 6 कॅटेगरी असतात. किती कॅटेगरी असतात? 6 कॅटेगरी असतात. कोण देतं? स्वीडिश अँड नॉर्वेजियन इन्स्टिट्यूशन. स्वीडन, नॉर्वे 2 देश लक्षात ठेवा. कुठले इन्स्टिट्यूशन? स्वीडन, नॉर्वेची इन्स्टिट्यूशन्स. ह्यांचे फाउंडर होते अल्फ्रेड नोबेल. त्यांच्या नावावरून हे प्राइजचं नाव डिक्लेअर करण्यात आलं. बघा अल्फ्रेड नोबेल आहेत ना, इथे हे जे दिसतायत ना अल्फ्रेड नोबेल, हे केमिस्ट होते, इंजिनिअर होते, एक उद्योजक होते, एक इन्व्हेंटर होते आणि त्याने ना डायनामाइटचा शोधही लावला. ठीक आहे. आता बघा फॅक्ट्स तुम्हाला हे लक्षात ठेवायचे. त्यांनी 5 कॅटेगरीमध्ये 5 कॅटेगरीमध्ये नोबेल प्राइज सुरू केले. फिजिक्स, केमिस्ट्री, फिजिओलॉजी किंवा मेडिसिन, लिटरेचर आणि पीस. आता काय बाकी राहतं? अर्थशास्त्र किंवा इकॉनॉमिक्स. ठीक आहे. अर्थशास्त्र किंवा इकॉनॉमिक्स हे यांचं नव्हतं. ह्यांचे हे 5 कॅटेगरी होते. फर्स्ट जे नोबेल प्राइज होतं, जी सुरुवात झाली, ती कधी झाली? फर्स्ट नोबेल प्राइज जे दिलं गेलं ते 1901 मध्ये दिलं गेलं. फर्स्ट नोबेल प्राइज 1901 मध्ये. त्याच्यानंतर बघा आता आपण काय बघितलेलं, काय राहिलंय? नोबेल प्राइज इन इकॉनॉमिक सायन्स. ठीक आहे. ह्याचं ना एवढं मोठं नाव आहे. स्वर्जेस रिस्क बँक प्राइज इन इकॉनॉमिक सायन्सेस. ओके. हे नोबेल प्राइज ऑफ इकॉनॉमिक्सचं दुसरं नाव आहे. एकच वर्ड लक्षात ठेवा. बघा जिथे इकॉनॉमी आहे, जिथे अर्थशास्त्र आहे, तिथे रिस्क तर येते ना, रिस्क. RISK रिस्क तर येते ना. हा एक वर्ड लक्षात ठेवा. तुम्हाला दुसरं नाव विचारलं तर हे तुमचा प्रश्न सुटेल. आता नोबेल प्राइज इन इकॉनॉमिक सायन्सेस हे थोडं नंतर म्हणजे 1968 मध्ये सुरू केलं गेलं. आणि हे कोण देतं? सेंट्रल बँक ऑफ स्वीडन. हे नोबेल प्राइज ऑफ इकॉनॉमिक्स फर्स्ट दिले गेलं 1970 मध्ये. ओके. आणि हे नोबेल प्राइज ओरिजिनल मधले जे अल्फ्रेड नोबेल त्यांनी जे एस्टॅब्लिश केलेले त्यातले हे नव्हते. आणि ह्यांच्या डेथ अॅनिव्हर्सरीमध्ये हे म्हणजे जी 10 डिसेंबरला त्यांचा मृत्यू झालेला, तेव्हा दरवर्षी नोबेल प्राइजेस डिक्लेअर केले जातात. कुठली संस्था कुठलं प्राइज देते, ह्याचं एक टेबल आहे. सो बघा, आपण हे तसंही बघितलेलं एकदा फक्त बघून घ्या. फिजिक्स स्वीडिश अकॅडमी देते. केमिस्ट्री पण स्वीडिश अकॅडमी देते. फिजिओलॉजी और मेडिसिन हे नोबेल असेंब्ली ॲट कॅरोस्लिका इन्स्टिट्यूट स्वीडनची अकॅडमी देते. ह्यातनं अगदीच काही झालं तर फक्त कॅरोस्लिंका हे एक नाव लक्षात ठेवा. लिटरेचर पण स्वीडन अकॅडमी देते, स्वीडिश अकॅडमी देते. पीस नॉर्वेजियन नोबेल कमिटी देते. पीस नॉर्वेची कमिटी देते. आता बघा इथे नो पीस असं लक्षात ठेवा. नो पीस कुठे शांती आहे? नो पीस. इकॉनॉमिक्स स्वीडिश अकॅडमी देते. इकॉनॉमिक्सचं हे दुसरं नावही लक्षात ठेवा. आता आपण सुरू करूया आपल्या करंट पॉइंट ऑफ व्ह्यूनी. नोबेल प्राइज फॉर फिजिओलॉजी मेडिसिन पासून सुरू करू आपण. बघा फिजिओलॉजी ऑफ मेडिसिन प्राइज आपण 25 चे बघत आहोत. आधी वाचून घेऊ.
मग तुम्हाला ट्रिक सांगते आणि थोडा स्टॅटिक पार्ट सांगते, जो सायन्स किंवा बायोलॉजीमध्ये विचारला जाईल. ठीक आहे? आता बघा हे विनर्स आहेत. मॅरी ब्रेनको USA, फ्रेड रॅमस्टेल USA, शिमोन सॅकागुगी जपान. ठीक आहे? हे विनर्स आहेत ह्याचे. आता काय ह्यांनी केलं पेरिफेरल इम्यून टॉलरन्स ह्याच्यावरती ह्यांचं खूप मोठं काम आहे. त्यांनी हा रोल आयडेंटिफाय केला म्हणजे ओळखला, शोधून काढला. कोणाचा? रेग्युलेटरी टी सेल्स, ट्रिक्स आणि FOXP3 जीन. ठीक आहे. आता बघा हे बेसिक म्हणजे अगदी तुम्हाला खूपच विचारलं अगदी बरोबर. काय होतं ह्यांचं? तर बघा आपल्या बॉडीमध्ये ना काही अशा पेशी असतात. त्या आपल्याच पेशींना नुकसान पोहोचवतात. आपल्याच पेशींना ते डिस्ट्रॉय करतात, खाऊन टाकतात. तर अशा हे वाचवण्यासाठी म्हणजे स्वतःच्याच इम्यून सिस्टमला स्वतःच्याच बॉडी विरुद्ध अटॅक करणारे जे पेशी असतात, त्यांना रोखण्यासाठी ही ह्यांची डिस्कव्हरी आहे. हे तुम्हाला मी खूप सोप्या भाषेत सांगितलं आहे. हे कुठेतरी लिहून घ्या तुम्ही सोप्या मराठी भाषेत. म्हणजे तुम्हाला रिकॉल करायला ईझी जाईल. आपण बघतोय ह्याच्यावरती डिटेलमध्ये बघायचंय. हे तुम्हाला एकदम बेसिक सांगितलंय मी. आता आपल्याला मेमरी ट्रिक्स बघायच्या आहेत, ज्याने तुम्हाला हे लक्षात ठेवायला सोपं जाईल. ओके. आपण काय बघितलेलं? फिजिओलॉजी और मेडिसिन ह्यांची 3 नावं. मेरी ब्रॉन्कॉ, फ्रेड रॅम्सडेल आणि शिमॉन सॅकागुगी. ठीक आहे. बघा ट्रिक अशी सांगते, की त्या ट्रिकमध्ये एकतर नाव येईल. कारण तुम्हाला कन्फ्युजन नको ना कुठला प्राइस कोणासाठी आहे. सो मेडिसिन हे नाव येईल. ठीक आहे. मेडिसिन हे नाव त्या ट्रिकमध्ये येतंय. सुरू करते मी. लक्ष देऊन ऐका कुठेतरी लिहून ठेवा पाहिजे तर. बघा मेरी वरनं मारी घ्या. मारी बिस्किट. हं. फ्रेड वरनं फ्राईड घ्या. तळलेले. आणि शिमॉन वरनं शिळे घ्या. ठीक आहे. 3 घेतले. आता बघा तुम्ही मेरी फक्त मारी बिस्किटच खात राहिले. हं. फ्रेड म्हणजे तुम्ही फक्त फ्राईड गोष्टीच खात राहिलं. शिमॉन शिळच खात राहिलं, तर मेडिसिन घ्यायची वेळ येईलच ना, असं लक्षात ठेवा. सो तुम्हाला आता जेव्हा प्रश्न येईल, मेडिसिन शोधायचं आहे. मेडिसिनवरनं तुम्हाला ह्या 3 गोष्टी शोधायच्या आहेत ऑप्शन्समध्ये. मॅरी, मारी बिस्किट, तुम्ही मारी बिस्किट खात राहिलात. फ्रेड, फ्राईड गोष्टी खात राहिलात आणि शिळ्या गोष्टी खात राहिलात, तर तुम्हाला एम फॉर मेडिसिन घ्यायची वेळ येईलच ना. ही ट्रिक आहे. आता ह्यांचा जो शोध आहे ना, त्याच्यावरती तुम्हाला मी थोडा स्टॅटिक पार्ट सांगते. का सांगते बघा, इथे आयोग येणार. तुम्हाला हे मे बी करंट पॉइंट ऑफ व्ह्यूने विचारतील किंवा तुम्हाला हे बायोलॉजीमध्ये टाकतील. बघा आपली जी इम्यून सिस्टम असते ना, आपली रोगप्रतिकार शक्ती जी असते, ती 3 प्रकारची असते. आणि ही बघा हे बेसिक मी स्टेट बोर्डमधनं घेतलंय. काहीच वेगळं नाही सांगत आहे. बॅरियर पहिली असते बॅरियर. जर बॅरियर पार करून कोणी पुढे गेलं, तर तो जातो इनर इम्युनिटीमध्ये. परत कुठला जीवाणू असेल ज्याने इन्नेट इम्युनिटी पण पार केली, तर तो जातो ॲक्वायर्ड इम्युनिटीमध्ये. खूप सोपं सांगते. तुम्हाला इथे आयोग येणार कधी ना कधीतरी. बॅरियर म्हणजे अडथळा. हं. आपल्या शरीरामध्ये पहिलं फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स काय असते? आपली स्किन असते. बरेचसे जे बॅक्टेरिया असतात, ते आपल्या स्किनवरती चिटकून राहतात कारण आपली स्किन त्यांना आतमध्ये जाऊ देत नाही. डोळ्यात आपलं काही गेलं बघा, तर काय होतं? डोळ्यातनं पाणी येतं आणि तो कण निघून जातं. म्युकस, नाक जेव्हा आपलं गळतं ना, तेव्हा तोच असतो, की आपलं शरीर काहीतरी बाहेर टाकत असतं. अशाच प्रकारे आउटर लाइनिंग असते आपल्या पोटाची. तीही हेच काम करते. हे बॅरियर असतात ना, हे फिजिकल पण असतात, केमिकल पण असतात. स्किन, म्युकस, टिअर्स आणि स्टमक ॲसिड हे सगळे प्रिव्हेंट करतात, की कोणी कुठलाही जीवाणू आतमध्ये जाऊ नये, कुठलाही जंतू आतमध्ये जाऊ नये. ठीक आहे. ह्याच्यानंतर इन्नेट. बघा इन्नेट इम्युनिटी ती असते ना, जी आपल्याकडे जन्मतः असते. हं. सो ही या टाइपची असते ही इन्नेट इम्युनिटी. ही आपली सेकंड लाईन ऑफ डिफेन्स असते. ॲक्वायर्ड इम्युनिटी ती असते ती आपण जन्मल्यानंतर काही वर्षांनी आपल्यात ती येते. ही म्हणा व्हॅक्सिननी येते किंवा आपल्या बॉडीमध्ये काही काही जीवाणू, काही जीव एंटर करतात. मग आपल्या बॉडीला माहिती होतं, की हां, आता हे आल्यावर मला असं रिएक्ट करायचंय. ती जी इम्युनिटी असते ना, ती ॲक्वायर्ड किंवा अडॅप्टिव्ह इम्युनिटी असते. आता यांच्या शोधातील जे टी सेल्स आहेत, ज्यांचा उल्लेख आहे, टी सेल्स किंवा टी लिम्फोसाइट्स हे आपल्या रक्तपेशीत नक्की कुठे बसतात? तर बघा पांढऱ्या पेशी आपण 2 पार्ट डिव्हाईड करतो. ग्रॅन्युलोसाइट्स, अग्रॅन्युलोसाइट. अग्रॅन्युलोसाइट म्हणजे ज्यांच्यामध्ये ग्रॅन्युल्स नसतात, त्यांना आपण परत 2 भागात डिव्हाईड करतो. लिम्फोसाइट आणि मोनोसाइट. ओके. आता इकडे लिम्फोसाइटमध्ये बी लिम्फोसाइट,
टी लिम्फोसाइट आणि नॅचरल किलर्स आहेत. इथे येतो तुमचा टी लिम्फोसाइट, जो या नोबेल प्राईजमुळे चर्चेत आहे. तर तुम्हाला ह्याचं बेसिक वर्गीकरण माहिती पाहिजे, की टी लिम्फोसाइट एक तर माहिती पाहिजे WBC आहे, पांढरी पेशी आहे. पांढऱ्या पेशीमध्ये काय आहे तर लिम्फोसाइट आहे, मोनोसाइट नाही आहे. इथपर्यंत हे वर्गीकरण तुम्हाला माहीत पाहिजे. आता बघा बी लिम्फोसाइट आणि टी लिम्फोसाइट यातला थोडा बेसिक फरक तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे. बी सेल्स किंवा बी लिम्फोसाइट बघा हे काय करतात अँटीबॉडीज बनवतात. हं. आणि या अँटीबॉडीज जाऊन मग त्या जो दुसरा म्हणजे पॅथोजन आलेला असतो त्याच्यावरती अटॅक करतात. आणि बी लिम्फोसाइट मेमरी सेल्स पण बनवतात. त्या त्याच्यामुळे त्यांच्या लक्षात राहतं, की हां, हा जंतू कधी-कधी आलाय बॉडीमध्ये. ठीक आहे. टी लिम्फोसाइट हे तसं नसतं. टी लिम्फोसाइट्स कुठलाही अँटीबॉडीज बनवत नाही. ते स्वतः अटॅक करतात इन्फेक्टेड सेल्सवरती. ओके. सो आता जो शोध लागला आहे ना, हे टी सेल्स काय करतात, स्वतः अटॅक करतात दुसऱ्या सेल्सवरती. तर कधी-कधी काय होतं, हे ओळखू नाही शकत, की आपले सेल कुठले आणि आपल्या पेशी कुठल्या आहेत आणि बाहेरच्या पेशी कुठल्या आहेत. त्याच्यामुळे होतात ऑटो इम्यून डिसीज. तर हा शोध त्यांचा ह्याच्यावरतीच होता. इथपर्यंत क्लिअर? ठीक आहे. आता टी सेल्सचे तुम्हाला 4 भाग माहिती पाहिजेत बघा, 4 टाइप्स सॉरी. हेल्पर टी सेल्स, ओके. हे दुसरे इम्यून सेल्सना हेल्प करतात सायटोकाइनिन्स रिलीज करायला. सायटोटॉक्सिक टी सेल्स हे डायरेक्टली मारतात व्हायरस इन्फेक्टेड किंवा ॲबनॉर्मल सेल्सला. CD8 आणि हेल्पर टी सेल CD4. आता मला सांगाल CD4 कशात वाढतं आणि कशात कमी होतं? मला कमेंट करा. प्रश्न ऑलरेडी येऊन गेलाय. नंतर रेग्युलेटरी टी सेल्स ह्याला ट्रेक बोलतात. हे सपोर्ट करतात एक्सेसिव्ह इम्यून रिस्पॉन्स जेव्हा गरजेचं असतं ना आणि हे जे ट्रेक सेल्स असतात ना, हे लक्ष द्या. ट्रेक सेल्सवरती ह्यांचा दुसरा शोध आहे. हे काय करतात, हे ऑटो इम्यून डिसीज होण्यापासून थांबवतात. ठीक आहे. सो ट्रेक सेल्स लक्षात ठेवा. रेग्युलेटरी टी सेल्स आणि मेमरी टी सेल्स. हे तो आजार होऊन गेल्यावरती पण आपल्या बॉडीमध्ये राहतात. का? जर परत कुठला जंतू आला बॉडीमध्ये तर एक मेमरी सेल्स असते. जिला माहिती असतं, की अरे हां, हा जीवाणू आलाय आता मला असं रिएक्ट करायचंय. यानंतर जो शोधाचा सेकंड पार्ट होता FOXP3 जीन. आता तुम्हाला ही जीनच विचारतील कदाचित, की शोधाचा सेकंड पार्ट काय होता? तर FOXP3 म्हणजे टी सेल्स आणि FOXP3 जीन ह्याचं तुम्हाला आता रिलेशन समजून घ्यायचंय. फक्त समजून घ्या. इथे या डायग्रामवर वगैरे काहीच जाऊ नका. 2-3 गोष्टी फक्त मी सांगते, त्या लक्षात ठेवा. हं. बघा FOXP3 जीन्स काय करतात, हे ना थांबवतात टी सेल्सचं ॲक्टिव्हेशन. त्याच्यानंतर हे पेरिफेरल इम्यून टॉलरन्स म्हणजे आपलेच सेल्स आपल्याच पेशींना मारू नये, आपल्याच पेशींना अटॅक करू नये यासाठी हे पेरिफेरल इम्यून टॉलरन्स मेंटेन करून ठेवतात. हे ह्यांचं काम आहे. FOXP3 जीनचं. ठीक आहे. 2च गोष्टी लक्षात ठेवा. म्हणजे फक्त हा पार्ट एवढा लक्षात ठेवा. सेकंड बघा अजून तुम्हाला सांगायचंय टी सेल्स. टी सेल्सबद्दल 2 गोष्टी लक्षात ठेवा. टी सेल्स कुठे बनतात तर बोन मॅरोमध्ये. फर्स्ट फॅक्ट लिहून ठेवा हे. टी सेल्स कुठे बनतात? बोन मॅरोमध्ये आणि टी सेल्स कुठे मॅच्युअर होतात तर थायमसमध्ये. टी सेल्स कुठे बनतात? बोन मॅरोमध्ये आणि टी सेल्स कुठे मॅच्युअर होतात? थायमसमध्ये. थायमसचे लोकेशन बघा इथे. आपल्या चेस्टच्या इथे असते थायमस. थायमस वयानुसार कमी-कमी होत जाते, श्रिंक होते. लहान मुलांमध्ये ती मोठी असते आणि जसं आपलं वय वाढतं तशी-तशी ती श्रिंक होते. आता आपण येतोय नोबेल प्राइज इन फिजिक्स. वाचून घेऊया. नोबेल प्राइज इन फिजिक्स कोणाला मिळालंय? जॉन क्लार्क, मायकेल डेबोरट आणि जॉन मार्टिनेस या तिघांना मिळालंय. हे जॉन क्लार्क यूकेचे आहेत आणि हे दोघे यूएसएचे आहेत. ठीक आहे. कशासाठी मिळालंय बघा. मॅक्रोस्कोपिक क्वांटम मेकॅनिकल टनलिंग अँड एनर्जी क्वांटिझायझेशन इन अ इलेक्ट्रिकल सर्किट. समजून घेतोय आपण वन बाय वन फक्त बघून घ्या. आता आपण इथेच ह्यांची एक ट्रिक बघू. बघा फिजिक्स, भौतिकशास्त्र, फिजिक्समध्ये काय होतं? काय प्रोड्यूस होतं? फिजिक्समुळे काय प्रोड्यूस होतं? साउंड. लिंक अशी लावा साउंड. ठीक आहे. साउंड किंवा आवाज. आवाजासाठी काय आपल्याला लागतो? माईक. इकडे बघा आता या मुलाकडे या. माईक. सो फिजिक्समधनं काय क्रिएट होतं? साउंड किंवा आवाज. आवाजासाठी आपल्याला काय लागतं? माईक.
आता माईकवर आपण काय गातोय, म्हणजे हा मुलगा काय गातोय, तर जॉनी, जॉनी गातोय. ही ट्रिक का दिली आहे? कारण 2 वेळा जॉन आहे. माईकवर हा हा मुलगा, छोटा मुलगा काय गातोय, तर जॉनी, जॉनी गातोय. जॉनी, जॉनी येस पप्पा गातोय. क्लिअर इथपर्यंत? ही तुमची ट्रिक आहे. लिहून ठेवा कुठेतरी. आता आपण समजून घेऊया क्वांटम टनेलिंग. तुम्हाला सोप्या भाषेत त्याचं डेफिनेशन विचारतील किंवा ह्याचं काय म्हणजे हा शोध नक्की काय आहे हे विचारतील. बघा टनेल ह्याचा शब्द फोडा थोडा. टनेल म्हणजे बोगदा. हं. आपण झोजिला टनेल बघतो. टनेल म्हणजे बोगदा एवढं लक्षात ठेवा. तर बघा काय आहे, एकदम सोप्या भाषेत सांगायचा प्रयत्न करते. बघा एखादा कण आहे हा छोटासा. हा एक छोटासा कण आहे. ह्याला एक काहीतरी चढून इथे पार करायचं आहे. ठीक आहे. सो हा असा गेला तर त्याची खूप एनर्जी जाईल. कदाचित या पार्टिकलकडे तेवढी एनर्जी पण नाहीये. अशा वेळेला काय होतं पार्टिकल्स म्हणजे हा जे कण आहे ना हा रस्ता वापरतात. टनेलिंगचा हा त्यांना सोपा पडतो. इथल्या इथे जात आहेत बघा ते. या प्रोसेसला बोलतात क्वांटम टनेलिंग. ठीक आहे. क्लिअर? तर क्वांटम टनेलिंग तुम्हाला समजलं ना, आता हे पुढची गोष्ट समजेल. क्वांटम मॅग्निफायड आता बघा हा शोध नक्की काय होता? तर बघा असं आधी काय मानलं जायचं, की हे जे क्वांटम टनेलिंग आहे ना, जे आपण बघितलं, ते फक्त अगदी सूक्ष्म कणांसाठी होतं. हं, सब एटॉमिक पार्टिकलसाठी. पण त्या ह्या शोध जो लावलाय ना, त्याच्यात असं केलं, की मॅक्रो लेव्हलवरती, सुपर कंडक्टर लेव्हलवरती पण हे पॉसिबल आहे. इलेक्ट्रिकल सर्किट्समध्ये. हे केलं जाऊ शकतं. ठीक आहे. हा शोध हा आहे. जे आधी सूक्ष्म मानलं जायचं. फक्त सूक्ष्म कण हे करतात असं नाहीये. तर मॅक्रोस्कोपिक सुपर कंडक्टिंग इलेक्ट्रिकल सर्किट्समध्ये देखील क्वांटम टनेलिंग होऊ शकतं. क्लिअर? हा शोध आहे. यानंतर आपण येऊया नोबेल प्राइज इन केमिस्ट्रीकडे. ठीक आहे. नोबेल प्राइजेस इन केमिस्ट्री वाचून घेऊ. 25 चे बघतोय आपण. सुसुमू किटागावा जपान, रिचर्ड रॉबसन ऑस्ट्रेलिया, ओमर यागी USA या तिघांना मिळालंय. कशासाठी मिळालंय? मेटल ऑर्गॅनिक फ्रेमवर्क्स एमओएफसाठी. हे असे पोरस म्हणजे असे छेद असणारे मटेरियल्स आहेत. खूप सारे छेद असणारे ज्याचे आपल्याला खूप सारा यूज होऊ शकतो. खूप सारे त्याचे आपल्याला ॲप्लिकेशन्स होऊ शकतात. ठीक आहे. आता आपण ह्यांच्यावरती ट्रिक बघूया. सो एक सिंपल ट्रिक. ठीक आहे. ट्रिकमध्ये काय आलं पाहिजे? केमिस्ट्री आलं पाहिजे. ठीक आहे. सो केमिकल वापरून हे बघा हे केमिकल्स वापरून आपण एक सुरी बनवली. सुरी. हं. केमिकल वापरून आपण एक सुरी बनवली. ज्याने काय होतं? या सुरीने काय होतं? माणूस अमर होतो. माणूस काय होतं? अमर होतं. ओमरचं अमर केलं फक्त. सो केमिकल वापरून आपण एक सुरी बनवली. ज्याने काय होतं? माणूस अमर होऊन जातो. आता आपण थोडं ह्यांच्या शोधाबद्दल बोलू. मेटॅलिक ऑर्गॅनिक फ्रेमवर्क्स. हे तुम्हाला कदाचित केमिस्ट्रीमध्येच विचारतील किंवा कदाचित वन लाइनर सी असेल आणि 2 लाईन ह्यांच्याबद्दल विचारतील. ठीक आहे. बघा मेटॅलिक ऑर्गॅनिक फ्रेमवर्क एम-ओ-एफ बोलतात त्याला. इथे बघा, चित्र बघा. हे हे पाहिजे तर सोडून द्या. इथे बघा. बघा हे मेटल आयॉन्स आहेत. हे जे दिसतायत ना, हे मेटल आयॉन्स आहेत आणि हे ना एकमेकांना असे लिंक केले गेले आहेत. ठीक आहे. तर बघा ह्याचा ना एक 3D पॅटर्न तयार होतो या एम-ओ-एफचा. सो या लिंकिंगमध्ये काय होतं माहिती आहे, मध्ये खूप जागा राहते. मध्ये जी दिसते तुम्हाला खूप सारी स्पेस राहते यामध्ये. हं. तर ही जी स्पेस आहे मेटल नॉट्समधले म्हणजे या मॉलिक्युल्समधली ही जी स्पेस आहे ना, या स्पेसचं ॲप्लिकेशन आपण करू शकतो. या स्पेसचा खूप सारा वापर होऊ शकतो. हा यांचा शोध आहे. हं. आता बघा मेटल ऑर्गॅनिक फ्रेमवर्क तुम्हाला अतिशय सोप्या भाषेत सांगते. म्हणजे मी स्वतः खूप मेहनत केली याच्यावर. तुम्हाला तर कळेल याच्यामध्येच, की इतक्या सोप्या भाषेत इतकं टेक्निकल समजावायला मला त्या लेव्हलला येण्यासाठी. ठीक आहे. हे स्पंज सारखे आहेत एम-ओ-एफ. सो हे काय करतात खूप साऱ्या गोष्टी हे ॲब्झॉर्ब करून घेतात. कारण बघा ही त्यांच्या आत स्ट्रक्चर त्यांचं असं आहे 3D टाइप, की त्यांच्या आतमध्ये खूप सारी जागा आहे. आता हे कसे वापरले जाऊ शकतं बघा. ही जी जागा आहे, स्पेस जी आपण बघितली, ही कॅप्सूल्स म्हणून आपण याच्यात खूप सारे मेडिसिन स्टोअर करू शकतो. वॉटर प्युरिफिकेशनसाठी ही वापरली जाऊ शकते.
ठीक आहे. नंतर कार्बन कॅप्चर जी आता गरज आहे ती वापरली जाऊ शकते. एनर्जी स्टोरेज बॅटरी बनू शकते ह्याची. सेन्सर्समध्ये वापरली जाऊ शकते. कॅटलिस्ट म्हणून ह्याचा यूज होऊ शकतो. गॅस स्टोरेज करू शकतो आपण तिथे. सो ह्याचे काही ॲप्लिकेशन्स आहेत. यानंतर आपण बघू नोबेल प्राइज इन लिटरेचर साहित्य. नोबेल प्राइज इन लिटरेचर 25 चे कोणाला मिळाले आहे? लॅझ्लो मला नाही वाचता येते. हंगेरीचे आहे ते. आता ह्यांचं तुम्हाला काम एवढं लक्षात ठेवायची गरज नाहीये. ओके. सो एवढंच लक्षात ठेवा पॉवर ऑफ आर्ट. एवढंच फक्त लक्षात ठेवा पॉवर ऑफ आर्ट. हे आहेत हंगेरियन ऑथर. ठीक आहे. आता बघा लिटरेचर म्हणजे साहित्य. सो आपल्या ट्रिकमध्ये काय आलं पाहिजे? लिटरेचर किंवा साहित्य. बेस्ट सांगू तुम्हाला पु. ल. आठवा. आपण मराठीतनं शिकतोय पु. ल. आठवा. साहित्य त्यांचं एवढं सुंदर होतं, की मी लाजलो आणि हसलो. दोन्ही लक्षात ठेवा. साहित्य या पुलंचं एवढं सुंदर होतं, की मी लाजलो आणि हसलो. हा मुलगा बघा. लाजलो आणि हसलो. नेक्स्ट आपण येतोय नोबेल प्राइज इन इकॉनॉमिक सायन्सेस. कुठे आलो आपण नेक्स्ट? नोबेल प्राइज इन इकॉनॉमिक सायन्सेस अर्थशास्त्राकडे. ठीक आहे. 25 चे वाचून घेऊ एकदा. कोणाला मिळाले आहेत? ज्युअल मॉयकर, फिलिप ॲग्विन, पीटर हॉरिट. आणि बघा ह्यांचं काय होतं, ह्यांचं एक काम इतकं तुम्हाला नाही लक्षात ठेवावं लागणार. इनोव्हेशन ड्रिव्हन इकॉनॉमिक ग्रोथ हा एक शब्द फक्त लक्षात ठेवा. आणि त्यांचं काय होतं क्रिएटिव्ह डिस्ट्रक्शन वरती त्यांचं काम होतं. ठीक आहे. सस्टेन इकॉनॉमिक ग्रोथ हे अगदी काही कीवर्ड्स लक्षात ठेवा. बस एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता आपण ट्रिककडे येऊया. आपण काय लक्षात ठेवलेलं? अर्थशास्त्र. ट्रिक अशी पाहिजे ज्याने तुम्हाला आधी आठवलं तर पाहिजे कशाची ट्रिक होती ते. अर्थशास्त्र म्हणजे पैसे येतात, मनी येतात. सो काय झालं बघा, कोणाकडे तरी खूप सारे पैसे आले. हं, पैसे आल्यावरती काय झालं? जॉयल म्हणजे जॉय झाला. नीट बघून घ्या, कुठेतरी लिहून ठेवा, नक्की लक्षात राहील. काय झालं फर्स्ट पैसे आले अर्थशास्त्र. पैसे आल्यामुळे काय झालं? जॉय झाला. खुश झाला बघा हा. खुश झाल्यावर त्यांनी काय केलं बघा, फिलिप्सचं त्यांनी खूप सारं सामान विकत घेतलं. फिलिप्सचं त्यांनी खूप सारं सामान विकत घेतलं. त्याच्यानंतर त्यांनी काय केलं? पीटर इंग्लंडचं शर्ट घेतले. पीटर इंग्लंडचे शर्ट घेतले. अजूनही अशीही ट्रिक लक्षात ठेवा बघा, फिलिप पीटर इंग्लंड घेण्यासाठी पैसे तर लागतात. पैसे इज लिंक टू अर्थशास्त्र असं लक्षात ठेवा. सो इकॉनॉमिक्स म्हणजे अर्थशास्त्रासाठी पैसे आले की काय होतं? जॉय होतो. त्याच्यानंतर पैशाने काय विकत घेतलं? फिलिप्सचं सामान विकत घेतलं इलेक्ट्रॉनिक्स आणि पीटर इंग्लंडचं शर्ट घेतलं. आपण शेवटचं बघतोय नोबेल प्राइज इन पीस. शेवटची स्लाइड आपण बघतोय नोबेल प्राइज इन पीस. ठीक आहे. नोबेल प्राइज इन पीस कोणाला मिळालं का? मारिया कोरिनियो अँड एडमुंडो. आता बघा व्हेनेझुएलामध्ये ना खूप सारे प्रोटेस्ट झाले डेमोक्रेटिक राईट्स वरून. त्यासाठी ह्यांनी खूप मोठं काम केलंय. त्यांना डिक्टेटरशिप पासून पीसफुल प्रोटेस्ट ज्याला म्हणतात ना, हे सारं केलंय त्यांनी. सो मॅरिनो करून एकदा ह्यांचं नाव असंही लक्षात ठेवा, की तुम्हाला करंट पॉइंट ऑफ व्ह्यूनी पण विचारणार. आणि ह्यांना आता नोबेल पीस प्राइज इन पीस मिळालंय. ठीक आहे. सो 2 ट्रिक आहेत बघा. या दोघांसाठी एक ट्रिक आहे मी, एम आणि जिथे ई येतं मी. एम-ई मी आणि व्ही वरनं व्हेनेझुएला करा. कारण हे देश पण तुम्हाला विचारू शकतात. व्ही वरनं व्हेनेझुएला तुम्हाला आवडायचे मी व्ही. नोबेल प्राइज इन पीस ट्रिक ही आहे मी व्ही. एम फॉर मारिया कोरिनो, ई फॉर एडमुंडो, मी आणि व्ही फॉर व्हेनेझुएला. थँक यू सो मच फॉर वॉचिंग. अभ्यास करत राहा, रिव्हिजन करत राहा अँड ऑल द बेस्ट. भेटू लवकरच.